हॅलो सगळ्यांना गुड इव्हनिंग. तर अगोदर मी देवाला दिवा लावते. आज मी बाहेर गेले होते आणि घरी येता खूप लेट झाला मला, म्हणजे दिवा लावायची टायमिंग झालेली होती. तर अगोदर मी देवाला तुळशीला दिवा लावलेला आहे. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. अशा वातावरणामध्ये ना थोडंसं बाहेर चालत जाणं किंवा छतवरती जाणं छान वाटतं, म्हणजे एकदम ताजी फ्रेश हवा आणि शांत वातावरण असतं यावेळेचं. अशामध्ये योगा करणं किंवा चालणं खूप चांगलं असतं. पण या वेळेमध्ये आणि सकाळी तशीच घाई, स्वयंपाकाचीच घाई असते आपल्याला. असा वेळच भेटत नाही की निवांत कधीतरी आपण योगा वगैरे करायचं किंवा वॉकिंगला जायचं, कधीच होत नाही असं. तर अगोदर मी इकडे टी व्ही ऑन केलेली आहे, म्हणजे खूप एकटं वाटतं, करमत नाही असं होतं. म्हणजे घरात मी एकटीच फिरत असते ना, त्यामुळे थोडंसं टी व्ही चालू असलेलं छान वाटतं, असं वाटतं की घरात कोणीतरी आहे. तर आज मी वेळेस ना खूप साऱ्या भाज्या पण घेऊन आलेल्या आहे. तर इकडे भाज्या सगळ्या काढून अगोदर मी भाज्या निवडून डबे भरून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे 4-8 दिवसची भाज्या छान बनून राहतात, खराब होणार नाहीत, ताज्या फ्रेश बनून राहतात. आणि इकडे दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणखीन एक वेळा. तर कोथिंबीर घेतलेली आहे, परत फुलगोबी, दोडके आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, हे सगळं आणलं, बीटरूट आणलेलं आहे. तर सगळं भाज्या अगोदर काढते, म्हणजे भाज्या आणण्यासाठी जितकी मेहनत लागते ठेवण्यासाठी पण तितकीच मेहनत लागते, म्हणजे 4-8 दिवस तरी हे ताज्या बनवून राहाव्या. आणि मी दुधी पण आणलेली, छान कवळी कवळी दुधी दिसली मला, तर ते पण मी 2 आणलेले आहेत, म्हणजे एक दिवस भाजी बनेल. परत एका दुधीची मी धपाटी तरी बनवणारच आहे. धपाटी मला खूप आवडते, दुधी टाकून, मलाच काय सगळ्यांनाच आवडते. आणि आज घरी पाहुणे आले होते, मी काही शेअर केलेलं नाही, म्हणजे असं नाही की प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना मी शेअर करत असते. तर पाहुणे आलेले होते, तर चहा पाणी नाश्ता सगळं झालं त्यांचं. आणि वेळेस फ्रूट घेऊन आलेले आहेत, केळी आहे, ॲपल आहेत, परत संत्रे, चिकू, हे सगळं दिनेश पप्पांनी अगोदरच आणून ठेवलेलं होतं. तर सगळं मी एकाच ताटलीमध्ये काढून इथं ठेवलेलं आहे, म्हणजे समोर असताना पटकन खायला घेतो आपण. आणि तसं तर जास्त आजकाल माझं खाण्यावरच हे असतं, म्हणजे चहा पाणी, म्हणजे चहा कमी झालेला ना, चहा पितच नाही आहे मी, फक्त डिकाशन चहा घेत असते. परत बाकीची छोटी मोठी हलकी फुलकी भूक लागल्यानंतर अगोदर चहा, बिस्किट, टोस्ट असं मी घ्यायचे. पण आता फ्रूट वगैरे आणून ठेवले असतात, तेच मी खायला घेते. तर फ्रूट वगैरे काढून ठेवलं आणि इकडे भाज्या मी निवडत होते. यामध्ये दोडके वरून दिसायला खूप छान कवळी कवळी होते, पण आतमधून खूप खराब निघाली, म्हणजे 1-2 दोडके खराबच निघालेले. तर बाकीचे सगळे दोडके मी डब्यात भरून ठेवलेले आहेत. आणि कोथिंबीर, हे सगळं मला निवडून ठेवायचं आहे, म्हणजे भाज्या सगळ्या निवडून झाल्यानंतर पूर्ण किचन एक वेळा पुसून घेते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर दुधी वगैरे काढून ठेवले आणि मिरची, देठ काढून ठेवते. आणि बीटरूट पण मी आणलेले आहेत, ते पण मी काढून ठेवते. तर इकडं कोथिंबीर अगोदर मी निवडून घेते. तसं तर कोथिंबीर अशीच ठेवली ना खराब होते ती, तर 4-8 दिवस कोथिंबीर ताजी फ्रेश बनवून ठेवण्यासाठी कोथिंबीर निवडून पॅक बंद डब्यात भरून ठेवायची, म्हणजे आरामात 4-8 दिवस तरी ताजी बनवून राहते. आणि फुलगोबी आणि बीटरूट मी काही डब्यात भरणार नाही आहे, एका मोठ्या ताटलीमध्ये काढून तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. तर इकडं झालेले सगळ्या भाज्यांचं काम. आता स्वयंपाकाला सुरुवात करू. तर पटकन मी स्वयंपाक करते, म्हणजे बाबा थोडंसं लवकरच जेवण करायला येतात. आणि मिरच्याचं राहूनच गेलं, तर अगोदर मिरच्याचे देठ काढून मिरच्याही डब्यात भरून ठेवते. आणि थोड्याशा मिरच्या मी भाजून घेणार आहे ठेचा बनवण्यासाठी. आणि उद्या दुधीची भाजी बनवणार आहे, तर त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकायची, खूप छान टेस्ट येतो भाजीला. म्हणून मी मिरच्या थोड्याशा जास्तच भाजून घेतल्या, म्हणजे आता भाजी सकाळी कसं वेगळाच गोंधळ असतो आपला, घाई गडबड खूप असते, त्यावेळी 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक मला करायचा असतो. तर जी ही भाजायचं, वाटायचं, जी ही अशी कामं आहेत ना ज्यामध्ये वेळ जास्त लागतो, अशी कामं मी रात्रीच करून ठेवते. आणि नियोजन पण करून ठेवते की सकाळी काय भाजी बनणार. तर भाजीला तरी खूप सारा आणलेला आहे, दररोज एक बनवली तरी पण चालतं, तरी पण आपल्याला टेन्शन येते की बाबा यामधलं अगोदर काय करायचं. तर उद्या मी दुधीचीच भाजी बनवणार आहे. तर इकडं सगळे हिरवी मिरची देठ काढते, संग मिरच्या मी भाजत ठेवल्या आहेत. आणि ज्या अगोदरच्या होत्या ते मी भाजून घेतलेले आहेत अगोदर, कारण त्यामध्ये 1-2 लाल पण झालेल्या होत्या, म्हणून म्हटलं आता या सगळ्याच मिरच्याच्या भाजून ठेचा बनवायचा. आणि जे आता आणलेले आहेत मिरच्या ताज्या ते भरून ठेवायच्या. तिकडे मिरची देठ काढून झालेल्या आहे. तर अगोदर या सगळ्या मिरच्या मी डब्यात भरून ठेवलेल्या आहेत, तोपर्यंत ते तिकडं मिरच्या भाजत आहेत. थोडंसं तेल टाकलं ना मिरची छान भाजली जाते. तर ही सगळी कामं आवरून स्वयंपाक करून जेवण वगैरे करायला लेटच झालेला होता, म्हणजे रात्री थोडासा लेटच होता आम्हाला, सगळ्या आल्यानंतर जेवण खाणं, परत भांडे वगैरे घासणं लेट झालं होतं रात्री, त्यामुळे नंतर काही व्हिडिओ बनला नाही. हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज मी दुधीचीच भाजी बनवत आहे. खूप छान कवळी कवळी दुधी मी आणलेली आहे. तिकडे दुधी मी चिरून घेतली, फोडणी तयार केली फक्त लसूण टाकून, आणि दुधी टाकून थोड्या वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे. नंतर टाकले यामध्ये सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर, थोडासा मसाला, चवीपुरते मीठ, आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली, लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे, म्हणजे खूप छान फ्लेवर येतो या भाजीमध्ये, भाजी खूप छान टेस्टी बनते. आणि मी ही सुकी भाजी बनवत आहे, त्यामुळे पाणी टाकलेलं नाही, फक्त 2 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे. तर इकडे बघू शकता
एकदम छान हे दुधी शिजलेले आहे. तर भाजी बनलेली आहे, बाकीचा पूर्ण स्वयंपाक मी करून घेतला आणि कपडे भांडे ही पण कामं आवरून घेतली. आता दुपारचं टिफिन नेण्यासाठी दिनेश पप्पा आलेले आहेत आणि नारळ आणून ठेवलेले आहेत, पण ते नारळ ना झाडाचे घेऊन येतात, त्यामुळे ते मला व्यवस्थित काढताच येत नाही. म्हणून आल्यानंतर ते नारळ जे आहे ना ते काढून देत आहेत पाणी पिण्यासाठी, म्हणजे चांगलं पण असतं. आणि आता गरमी स्टार्ट झालेली आहे, तर जास्त प्रमाणात नारळाचं पाणी किंवा ताक वगैरे पिणं म्हणजे चांगलं असतं. म्हणजे आपल्या शरीरात पाण्याची कमी असली तर ती दूर होते. म्हणून नारळ आणून ठेवलेले आहेत, पण ते मला काढता येत नाही, त्यामुळे मी काही काढलेलं नव्हतं. तर नारळ काढून दिलेले आहेत. तर आता या तुम्ही सगळेजण नारळाचं पाणी प्यायला. तर यांना प्यायचं नसतं, प्रसाद ठेवलेले इथे टोपल्यामध्ये, तेच खायला घेतलेले आहेत मला. आणि मी घेत आहे नारळाचं पाणी आणि टिफिन पण द्यायचं आहे. परत आता थोडीफार कामं मी आवरले, फरशी वगैरे पुसणं आहे तितकं राहिलेली, म्हणजे दररोज दुपारीच मी फरशी पुसत असते. तर इकडे संत्रा पण आणलेले होते, पण संत्राही खायला घेत नाहीत, नारळ पाणी पित नाहीत, म्हणत आहेत तूच खा तूच पे सुरू आहे त्यांचं. तर अगोदर मी त्यांना टिफिन भरून देते, लेट पण होत आहे. तर म्हणजे घरी आल्यानंतर खूप घाई गडबड असते, तरी पण आज थोडा वेळ बसलेले आहेत निवांत. तर आता टिफिन मी जे सकाळी दिलं होतं तेच मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि याच टिफिनमध्ये भरून देते. म्हणजे यानं काय होतं, 2 टिफिन होणार नाहीत. आणि त्या नारळ पाणीमध्ये म्हणजे जे नारळ होतं त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं होतं, मला वाटलं संपलं, आणि त्यामध्ये नारळ पण निघतं ना, पण एकदम कवळी नारळ आहेत, म्हणत आहेत की त्यामध्ये नारळ वगैरे नाही, फक्त पाणीच असतं. म्हणजे जी नारळ आपण मार्केटून आणतो ना त्यामध्ये थोडंफार नारळ निघतं त्यामध्ये, पण ही जी झाडाची नारळ आले ते एकदम कवळी आहेत, पाणी जास्त असतं पण नारळ वगैरे निघत नाही त्यामध्ये. तिकडे टिफिन पण भरलेले, ताक मी बनवून ठेवलं, तर हे ताक भरवून घेते. आता लेट झालेले, मला घाई गडबड खूप करते, तू घरी आल्यानंतर लेट खूप करते, मी येण्या अगोदरच टिफिन भरून ठेवेन. दररोज मी तसं करते, पण येण्या अगोदरच मी टिफिन भरते, कारण आल्यानंतर ना घाई गडबड करत असतात हे. म्हणजे घरी 5 मिनिट थांबायचं नसतं त्यांना, एक तर ते फोन पण येतात, कामं पण असतात, आणि यांना पण धावपळ तशीच असते. तर इकडं भरून झालेले टिफिन वगैरे, तर त्यांना अगोदर टिफिन देते आणि नंतर जी पुढची कामं आहेत ते करूया. म्हणजे आता डाळी वगैरे उन्हाला टाकायची आहेत, पण वानेराची भीती खूप झालेली आहे, इथं खूप जास्त वानेर येतात, आल्यानंतर ते म्हणजे एकदम भीती वाटते, जाताच येत नाही वरती. एक दिवस तसंच झालेलं होतं, मी डाळी दुळी सगळ्या उन्हाला टाकल्या आणि ते वानेर इतके येऊन बसले की जात पण नव्हते आणि हे एकदम अंगावर येत होते, भीती पण तशीच वाटत होती. यांना फोन लावले आणि घरी येईपर्यंत पूर्ण त्याची वाट लावलेली होती त्या वानेरांनी. म्हणजे डाळी वगैरे उन्हाला घातलेली होतं, तर तेव्हापासून मी वरती जात नाही ना किंवा उन्हाला टाकत आहे, काही खूप भीती वाटत आहे, म्हणून ती पण कामं माझी राहून जात आहेत. तर त्या वानेराच्या भीतीने मी दिवस तसाच घातला कालचा. काल काहीच करणं झालं नाही मला, मी वरती गेले नाही ना कुठलं काही वाळवण टाकलेलं आहे. तर हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर रोजची कामं झालेली, थोडीफार देवपूजा झालेली आहे आणि ॲपल खायला घेतलेला आहे मी. जसं मी तुम्हाला म्हणत आहे की चहा वगैरे घेत नाही, त्यामुळे ना मला लवकर भूक लागते, मग काहीतरी फ्रूट खायला घेते मी. आणि तसं तर आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस, तर आज देवपूजा पण निवांत होते. तर देवपूजा झाल्यानंतर इकडे लाल मिरची पावडर कालच वाटून आणलेले आहेत, तर अगोदर मी लाल मिरची पावडर भरवून ठेवते. स्वयंपाकाचं काय तितकं तामझाम नाही, निवांत मी स्वयंपाक करणार आहे. अगोदर मी मिरची पावडर भरून घेते, म्हणजे जी एक्स्ट्राची कामं आहे ती अगोदर करून घेते. तर 4 किलो मिरच्याचे मी देठ काढलेले होते, तर मिरच्या आता पूर्ण वाटून आले. ते म्हणत होते यामध्ये फक्त अर्धा किलो मीठ घातलेले, मी म्हटलं मीठ कमी टाका, तर कमी टाका म्हटलं तर पूर्णच कमी टाकले, त्यामध्ये 1-1.5 किलो तरी मीठ टाकलं पाहिजे होतं, पण 4 किलो मिरच्यासाठी फक्त अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता किती कमी प्रमाणात मीठ, आणि ते मिरच्याचा रंग पण एकदम लाल होता, त्यामुळे मिरची पावडर पण एकदम लाल लाल दिसत आहे, एकदम कोंकासारखी. आणि तिखट पण तसंच आहे हे, म्हणजे यामध्ये मीठ असलं ना थोडंसं बॅलन्स होतं, ते अजिबात मीठ टाकलेलंच नाही आहे, त्यामुळे ही मिरची पावडर खूप तिखट पण आहे. तर इकडे एक डबा भरलेला आहे, आता दुसरा डबा मी घेतला. जे आता ही सगळी उन्हाळी कामं करायला सुरुवात झालेली आहे, जसं की मिरच्या, आता ऊन छान असतं, मिरच्या आणून देठ काढून उन्हाला टाकायचं आणि वाटून आणून ठेवायचं. आणि परत डाळी दुळी, पापडं, खारुडी, कुरुडी, हे सगळ्या कामाला आपल्याला आता एक एक सुरुवात झालेली आहे, कारण आता गुढीपाडव्यापर्यंत थोडीफार कामं आवडतो, त्यानंतर काठी बसते, काठी बसल्यानंतर 10-12 दिवस काही करायचं नसतं, मग त्यानंतर शिमगा येतो, शिमगा आल्यानंतर मग पाऊस येणं, घडघुड करणं, आभाळ येणं, वारं, हे सगळं चालू होतं, मग त्यानंतर तवा पण होत नाही, कारण वातावरणच व्यवस्थित राहत नाही. आता हे जे वातावरण आहे ना खूप छान आहे, म्हणजे ऊन छान कडक आहे, तितकी भयानक हवा पण नसते, एकदम परफेक्ट हे वातावरण आहे पापड, खारुडी, कुरडी करण्यासाठी, जी आपली उन्हाळी कामं आहेत ते करण्यासाठी. तर आता एक एक कामाला मी पण सुरुवात केलेली आहे, जसं तुरी वगैरे धुलेले आहेत, एक दिवस उन्हाला पण टाकले आणि नंतर पण टाकायचं होतं, पण ते झालं नाही मला, मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे अगोदर की वानेर खूप येत आहेत त्यामुळे. तर आता लाल मिरची पावडर भरली, आता मी फरशी पुसायला सुरुवात केली आणि माझ्या हातानंच फरशी पुसणार आहे मी, कारण पोत्र्यानं खूप पाणी होतं आणि इस्त्रीचे कपडे
कपडे मी तर स्टँडवरती ठेवले होते खूप दिवस झालं, त्याचा पण मुहूर्त लागेल ना, तर आज मी इस्त्री पण करणार आहे. म्हणजे बाहेर अशा प्रकारे आणून ठेवलं ना मी नक्की इस्त्री करते, नाहीतरी आत न ठेवलं की असू दे म्हणजे समोर दिसत नाही ना, असं वाटतं की असू दे आपण नंतर हे करूया असं म्हणत असते. तर नेऊन सोप्यावरती ठेवलेलं आहे, म्हणजे बसल्यानंतर मला दिसतं ते. आणि कपडे बघू शकता इकडं किती साड्या काढलेत, म्हणजे 1-2 वेळा घातलेले त्यांनी साड्या मी अशाच ठेवल्या, धुवायला घेतलेल्या नाही आहेत. तर आज मी ह्या सगळ्या साड्या धुणार आहे, बेडशीट चेंज करायचं आहे, मगच फरशी पुसायला घेणार आहे. काय होतं आहे ना, स्वयंपाक करते, जेवण खाणं करते, त्यानंतर जे रोजचे कपडे आहेत ते धुते, भांडे घासते आणि फरशी पुसलं ना असं वाटतं की झाली आता सगळी कामं, पुढची दुसरी कुठली कामं काढायची नाही असा विचार करते. म्हणून म्हटलं फरशी पुसण्या अगोदर कपडे जे धुवायचे ते घेते, जे एक्स्ट्रा इथं झाले ते घेते, इस्त्रीचे कपडे जे आहेत ते बाहेर नेऊन ठेवले आणि बेडशीट वगैरे चेंज करते आणि मगच मी फरशी पुसायला घेते. म्हणजे फरशी पुसणं झाली की असं वाटतं की काम पूर्ण झालेलं आहे घरचं आणि छान फ्रेश वाटतं. मग त्यानंतर दुसरी कुठली कामं करायचं मन होत नाही. आणि हे सगळे स्टॉल वगैरे सगळी इकडे तिकडे टाकलेले होते, सगळी घडी घालून ठेवते, म्हणजे वेळेत भेटत नाहीत आपल्याला, तर सगळं मी व्यवस्थित घडी घालून ठेवले. स्टँडमध्ये थोडंसं अस्तव्यस्त झालेलेच होते कपडे, तर झालेले सगळे कपडे वगैरे ठेवून आता बेडशीटी चेंज करून घेते. उशीचे खोळ म्हणजे जे बेडशीट आणलेले ना ते व्यवस्थित नव्हतंच, म्हणजे ठेवूनच खराब झालेलं आहे ते, तर मी दुसरं आणलं परत. म्हणजे बघू शकता इकडं कसं झालेलं, एकदम पांढरं शुभ्र वेगळंच झालेलं होतं ते, म्हणजे घडी घालून ठेवूनच ते काही धूळ वगैरे लागून झालं असेल, तर ते पण मी धुवायला घेतलेले. दुसरंच बेडशीट आणून मी आता अंतरलेलं आहे. आणि जे बाकीचे कपडे आहेत ना ते तर आज खूप जास्त झालेले आहेत आणि परत मी साड्या बेडशीट हे पण घेतलं. तर आता कपडे धुवायला मला आज खूप लेट होणार आहे, म्हणजे 2-2:30 तरी वाजणारच आहेत, कारण आताच लेट झाले, 1 वाजले. तर सकाळपासूनच थोडीशी कामं माझी लेट होत आहेत. तसं कधी होतं ना, म्हणजे काही एक्स्ट्रा आपण काढलं त्या दिवशी तरी होतंच होतं, तसंच झालेलं होतं. तर हे बेडशीट खूप मोठं आहे, त्यामुळे ना थोडंसं फोल्ड करावं लागतं खालच्या साईडला आणि व्यवस्थित पण राहतं, म्हणजे विक्रावळ होत नाही. तर झालेले बेडशीट वगैरे, म्हणजे लहान मुलं असले ना तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड केलं ना ते खराब होत नाही, तर लहान मुलं खूप लवकर ते खराब करतात. तर इकडं झालेले बेडशीट वगैरे अंथरून आता काही गोधडी वगैरे आहेत इकडं, ते मी पलंगाच्या डिक्कीमध्येच ठेवून देते. हे सगळे अंथरणं पांघरणं ते पण ठेवलेले आहे, जे धुवायला घेतलेले ते सगळे मी नेऊन बकेटात भरून ठेवते आणि अगोदर मी फरशी पुसून घेते, म्हणजे जोपर्यंत कपडे धुवून होतील तोपर्यंत फरशी हडकली जाईल, म्हणजे पावलं होणार नाही त्यावरती. म्हणून मी अशा प्रकारे कामं करत असते. पण लेट खूप होतो, म्हणजे दुपारी कधी 1 कधी 2 वाजतात आणि नंतर कामं तर काय असतात, असं वाटतं की याच कामामध्ये आपला वेळ गेला तर ठीक आहे, नाहीतर असंच फालतू विचार आपण करत असतो. कारण घरची कामं पण आता आजकाल अशी झालीच नाही, सकाळी एक वेळा स्वयंपाक झाला की मग नंतर कुणीच नसतं, मुलाबाळांनाच घर भरून असतं आणि त्यांचंच दिवसभर काहीतरी चालतं असतं, असं मम्मी तसं मम्मी सुरू असतं त्यांचं. पण असं झालं नाही, एकदम एकटेपणा जाणवतो, दिवसभर हीच कामं करा यामध्येच वेळ घाला, नाहीतरी कामं लवकर झाली तर असं वाटतं की बाबा बोर होत आहे, करमत नाही आहे, दीपक दिनीची आठवण येत आहे, किंवा यांना फोन करून मग त्यांना डिस्टर्ब करायचं की घरी आहे, हे काम आहे ते काम आहे. मग स्वतःच कामात बिझी राहणं ठीक वाटतं मला, म्हणजे फालतू विचार येत नाहीत किंवा दुसऱ्याला पण त्रास देत नाही. म्हणजे सगळ्यांना फोन लावायचं आणि बोलत बसायचं असं सगळं चालत असतं दिवसभर, त्यामुळे विचार करते की दिवसभर याच कामामध्ये व्यस्त राहणं ठीक आहे. तर इकडं मी अगोदर अलमाऱ्या पुसून घेतलेल्या आहेत, खिडक्या पुसून घेतलेल्या आहेत. पोतऱ्यानं पुसायचा, म्हणजे जे पोतऱ्याने मी पुसत होते ना त्यानं काहीच व्यवस्थित होत नव्हतं, म्हणजे अलमारी खिडकी हे सगळं मला वेगळं पुसावं लागत होतं. जेव्हा आपण हातानं पुसतो ना त्यावेळेस खिडकी अलमारी जी आहे ना ते सगळं अगोदर मी पुसून घेतलेलं आहे लिक्विडच्या पाण्याने, नंतर मग फरशी पुसायला घेतली. तर बेडरूम मी अगोदर पुसलेला आहेत, आलेले मी इकडच्या रूममध्ये जी व्हाईट कलरची फरशी आहे ना ती मी अगोदर पुसते, पण नंतर एक वेळा पाणी चेंज करते. मग हॉल आणि किचन मी पुसून घेत असते. बाहेरचं तर मी सकाळी दररोज धुवून घेते, त्यामुळे पुसण्याचा तर प्रश्नच नाही आहे तिथं. आणि फॅन ऑन केलेत, म्हणजे पाणी एक्स्ट्रा जे आलेले ते सगळं हडकलं जाईल. आणि तसं तर हातानं पुसण्यामध्ये जास्त पाणी पण होत नाही आणि खूप स्वच्छ फरशी निघत आहे, म्हणजे कडा कोपऱ्याला आपला हात जातो ना त्यामुळे व्यवस्थित, म्हणजे कुठेही धूळ जाडी धुरळा असं काही दिसत नाही. तर झालेल्या अगोदर टी टेबल, फर्निचर, सोफे वगैरे सगळं पुसून घेतलं, खिडक्या पुसून घेतल्या हॉलमधल्या आणि मग आता मी फरशी पुसायला घेतलेली आहे. आता नंबर आहे किचनचा, किचनही पुसून घेते. सगळं पुसून झाल्यानंतर अगोदर मी कपडे धुवायला जाते. फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा पाणी हडकत राहील. आणि तसं तर आता गरमी खूप होत आहे, बाहेर बघावं तर इतकं ऊन चमकत आहे ना की नको वाटत आहे, इतकं जास्त अति ऊन आहे. आम्हाला सगळंच जास्त होतं, जसं पावसाळ्यात पाऊस जास्त होतं, हिवाळ्यात थंडी जास्त होती आणि आता उन्हाळ्यामध्ये ऊन पण तसंच आहे, एकदम भयानक. तर असो ताईंनो, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.